नमस्कार माझ्या लाडके विद्यार्थी मित्रांनो, मी प्रांजली विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशनल चॅनलवरती आपणा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण या लेक्चरमध्ये एक महत्त्वपूर्ण टॉपिकवरील प्रीवियस इयर क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि तो टॉपिक सायन्समधील आहे। टॉपिकचं नाव आहे साऊंड म्हणजेच ध्वनी। तर जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे हा टॉपिक किती इम्पॉर्टंट आहे, पण जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांनी आताच प्रिपरेशन सुरू केली आहे किंवा एकदाही एक्झाम दिलेली नाही आहे तर अशांना मी सांगते हा टॉपिक एवढा इम्पॉर्टंट आहे की यावरती हमखास क्वेश्चन आपल्याला पेपरमध्ये दिसतो। तर तुम्ही पूर्ण लेक्चर बघा आणि तुमचा डबल फायदा आहे। जर तुम्ही हे लेक्चर बघितलं तर तुम्हाला हे सुद्धा समजेल की आयोग आपल्याला कशा पद्धतीने प्रश्न विचारतो, कारण यामधील सगळे क्वेश्चन हे प्रीवियस इयर क्वेश्चन्स आहेत। एकही मनाचा क्वेश्चन यामध्ये मी घेतलेला नाही आहे। तर लेक्चरची PDF जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर लेक्चरची PDF तुम्ही विजन स्टडीच्या डाउनलोड सेक्शनमधून डाउनलोड करू शकता किंवा विजन गव्हर्नमेंट जॉब या आमच्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवरून सुद्धा लेक्चरची PDF तुम्हाला डाउनलोड करता येईल। सध्या आपल्या विजन स्टडीवरती MPSCच्या तिसऱ्या बॅचकरिता ॲडमिशन या सुरू झालेल्या आहेत। जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्कीच या बॅचमध्ये प्रवेश घ्या। एका विद्यार्थ्यासाठी 3000 रुपये एवढी फी आहे। दोघांनी मिळून ॲडमिशन केली तर 4000 रुपये तर 6000 रुपये एवढी ॲडमिशन फी आहे। पटकन आता आपल्या लेक्चरकडे आपण वळूयात आणि लेक्चर फार महत्त्वाचं आहे, त्यामुळे तुम्ही पूर्ण लेक्चर बघा। पहिला क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे ध्वनी निर्मिती होते? माध्यमातील कणांच्या कंपनामुळे, माध्यमातील कणांच्या घर्षणामुळे, माध्यमातील कणांच्या सरळ रेषेतील गतीमुळे, माध्यमातील कणांच्या परिवलन गतीमुळे। तर ध्वनी निर्मिती ही व्हायब्रेशनमुळे होते, म्हणजेच माध्यमातील कणांच्या कंपनामुळे। ऑप्शन नंबर 1 हे याचा आन्सर आहे। आता हा निर्माण झालेला ध्वनी आपल्याला ऐकू कसा येतो तर ते सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे। तर बघूयात आपण। तर आपला जो कान आहे, इथे तुम्ही आता इमेजकडे लक्ष द्या। तर आपला जो कान आहे हा 3 भागामध्ये डिवाइड केलेला असतो, आउटर इयर, मिडल इयर आणि इनर इयर। आता जेव्हा बाहेरचा आवाज म्हणजे जो साऊंड वेव्ह आहे तो आपल्या बाह्य कानातून म्हणजे आउटर इयरमधून जेव्हा आपल्या कानामध्ये शिरतो तर तो ऑडिटरी कॅनलच्या माध्यमातून इयर ड्रमपर्यंत पोहोचतो आणि त्यानंतर इयर ड्रम हे व्हायब्रेट होतात आणि त्यानंतर मग हा जो साऊंड व्हायब्रेशन आहे, हे जे साऊंड व्हायब्रेशन आहेत हे मिडल इयरकडे येतात आणि त्यानंतर मिडल इयरकडे 3 बोन असतात, मॅलियस, इनकस आणि स्टेपस। ओके, मॅलियस, इनकस आणि स्टेपस। आता हे सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घेऊ शकता, कारण आपल्याला असा सुद्धा क्वेश्चन बनू शकतो की मॅलियस, इनकस आणि स्टेपस हे जे बोन आहेत ते आपल्या शरीराच्या कुठल्या भागामध्ये आढळतात? तर ते आढळतात कानामध्ये, मिडल इयरमध्ये। ओके, तर आता हा जो मिडल इयरकडे आलेला जो साऊंड आहे तर तो जो साऊंड आहे तो ॲम्प्लिफाय करण्याचं काम या 3 बोनकडे असते। म्हणजेच काय, तर मिडल इयरमध्ये साऊंड हा ॲम्प्लिफाय होतो आणि त्यानंतर मग हा ॲम्प्लिफाईड साऊंड व्हायब्रेशन इनर इयरकडे जातात आणि त्यानंतर तिथे कन्व्हर्जन होते इलेक्ट्रिकल इम्पल्समध्ये, इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये। ओके, आता या आवाजाचं इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर ऑडिटरी नर्वच्या माध्यमातून हे इलेक्ट्रिकल सिग्नल आपल्या मेंदूपर्यंत जातात, आपल्या ब्रेनपर्यंत जातात आणि त्यानंतर मग आपल्याला तो आवाज ऐकू येतो। तर अगदी सिंपलवाली प्रोसेस आहे। कशी आहे हे मी तुम्हाला सांगितली, आय होप तुम्हाला समजलं असेल। अगदी सिंपल आहे बघा। आउटर इयरकडून आवाज आला, त्यानंतर ऑडिटरी कॅनलच्या माध्यमातून तो इयर ड्रमपर्यंत आला, इयर ड्रमपर्यंत आल्यानंतर इयर ड्रमवरती तो आढळला, तिथं इयर ड्रम व्हायब्रेट झाले। त्यानंतर हे साऊंड व्हायब्रेशन मिडल इयरकडे गेले। मिडल इयरकडे 3 बोन आपण बघितले, काय नाव आहेत त्यांची? मॅलियस, इनकस आणि स्टेपस। आता हे जे बोन आहेत हे काय करतात तर ॲम्प्लिफाय करतात त्या साऊंड व्हायब्रेशनला आणि त्यानंतर मग हे ॲम्प्लिफाईड साऊंड व्हायब्रेशन इनर इयरकडे जातात। इनर इयरकडे काय होतं तर इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये रूपांतरण होतं त्याचं आणि मग हे जे इलेक्ट्रिकल सिग्नल आहेत ते ऑडिटरी नर्वच्या माध्यमातून आपल्या ब्रेनकडे जातात आणि मग आपल्याला तो आवाज ऐकू येतो। ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल। आता आपण दुसरा क्वेश्चन बघूयात। ध्वनिलहरीच्या प्रसारणासाठी निर्वात पोकळी आवश्यक असते, माध्यम आवश्यक आहे, माध्यमातील कण ध्वनी स्रोतापासून ऐकणाऱ्याच्या पर्यंत प्रवास करतात, वरीलपैकी काही नाही। तर ध्वनिलहरीच्या प्रसारणासाठी माध्यम आवश्यक आहे। ऑप्शन नंबर 2 हे याचा आन्सर आहे। मग ते माध्यम कुठलंही असो, सॉलिड असो, लिक्विड असो की गॅसेस असो, स्थायू, द्रव की वायू, कुठलाही असो, पण ध्वनिलहरीच्या प्रसारणासाठी माध्यम हे अत्यावश्यक आहे। ओके, पुढील क्वेश्चन बघूयात आपण। पुढीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये आवाजाची गती अधिकतम आहे? स्टील, पाणी, हवा, निर्वात पोकळी।
आता आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्येच बघितलं की ध्वनिलहरीच्या प्रसारणासाठी माध्यम आवश्यक असते, म्हणजेच निर्वात पोकळी हा जो ऑप्शन आहे तो कट होईल. आता उरले काय? स्टील, पाणी आणि हवा. आता या तीनही माध्यमातून ध्वनिलहरीचं प्रसारण होते. मग सगळ्यात जास्त गती कुठल्या माध्यमामध्ये असेल तर ती असेल सॉलिडमध्ये, म्हणजेच इथं काय आहे ऑप्शन नंबर 1 स्टीलमध्ये. आता स्टीलमध्येच का बरं किंवा सॉलिडमध्येच का बरं? तर सॉलिडमध्ये जे काही पार्टिकल्स असतात ते डेन्सली पॅक्ड असतात, त्यामुळे एनर्जी पटापटा ट्रान्सफर होते, म्हणून आवाजाची गती स्टीलमध्ये अधिकतम असते. त्यानंतर मग लिक्विडमध्ये असते, कारण पार्टिकल सॉलिडच्या कंपॅरिझनने थोडेसे विरळ असतात लिक्विडमध्ये, आणि गॅसेसमध्ये तर फारच विरळ असतात. म्हणून 1 नंबरवरती स्थायू, 2 नंबरवरती द्रव आणि 3 नंबरवरती वायू असा ध्वनीचा वेग असतो. ओके, तर हे व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. पुढील क्वेश्चन बघूयात आपण. खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने ओळखा. अविधान: ध्वनिलहरी वायू पदार्थापेक्षा स्थायू पदार्थातून वेगाने जातात. ब विधान: ध्वनिलहरी निर्वात पोकळीतून सर्वात जलद गतीने जातात. क विधान आहे ध्वनिलहरी अनुलंब लहरी आहेत. आणि ड आहे ध्वनिलहरी द्रव पदार्थांपेक्षा वायू पदार्थातून कमी वेगाने जातात. आता एक एक स्टेटमेंटचा आपण विचार करूयात. अवाला जे स्टेटमेंट आहे ते म्हणतं की ध्वनिलहरी वायू पदार्थांपेक्षा स्थायू पदार्थातून वेगाने जातात. योग्य आहे. आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्येच बघितलं, स्थायूमधून 1 नंबरवरती, त्यानंतर द्रव आणि त्यानंतर वायू. तर अगदी योग्य आहे. ब ध्वनिलहरी निर्वात पोकळीतून सर्वात जलद गतीने जातात. आपण काय बघितलेलं आहे की ध्वनिलहरीच्या प्रसारणासाठी माध्यम आवश्यक आहे, तर ब विधान इथे सपशेल चुकीचं आहे. ओके. क विधान ध्वनिलहरी अनुलंब लहरी आहेत. आता हे आपल्याला माहिती नाही आहे, पण आता तुम्ही लक्षात ठेवा की ध्वनिलहरी अनुलंब लहरी आहेत. आणि अनुलंब लहरी म्हणजे काय होतं तर हे मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करून सांगतेच. तर क विधान योग्य आहे. ड विधान ध्वनिलहरी द्रव पदार्थांपेक्षा वायू पदार्थातून कमी वेगाने जातात. अगदी योग्य आहे, आपण बघितलेलं आहे. अ क ड म्हणजेच ऑप्शन नंबर 1 हे बरोबर आहे. ब चुकीचं आहे आणि आपल्याला योग्यच ओळखायला लावलं होतं, तर ऑप्शन नंबर 1 आपला आन्सर आहे. आता आपल्याला बघायचं आहे की लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजे काय होते, अनुलंब लहरी म्हणजे काय होते. तर व्यवस्थितपणे लक्ष द्या. वेव्ह म्हणजे काय होते ते आपण पहिले बघूयात. तर अगदी सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. बघा, जेव्हा आपण स्थिर पाण्यामध्ये दगड टाकतो तर जेव्हा रिंग फॉर्म होतात, जेव्हा ते सर्कल फॉर्म होतात, तर त्याला आपण काय म्हणतो, वेव्ह. आता ही काय झाली, पाण्याची वेव्ह, वॉटर वेव्ह. ओके. असंच ना हवेमध्ये सुद्धा होते. जेव्हा पार्टिकल व्हायब्रेट होतात, जेव्हा पार्टिकल हालचाल करतात, तेव्हा एक असा विशिष्ट प्रकारचा पॅटर्न बनतो आणि त्यालाच आपण वेव्ह म्हणतो. आता या वेव्हनं 2 प्रकारच्या आहेत. एक म्हणजे लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजे अनुलंब तरंग, आणि दुसरं म्हणजे काय होतं, ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजेच अवतरंग. आता या ठिकाणी पी वेव्ह ही अनुलंब तरंग आहे आणि एस वेव्ह ही अवतरंग आहे. आता या दोघांमधील डिफरन्स अगदी सिंपल भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करते. तुम्ही अगदी व्यवस्थितपणे लक्ष द्या. बघा, जेव्हा माध्यमातील कण मागं पुढं हालचाल करतात, मागं पुढं म्हणजे फॉरवर्ड बॅकवर्ड हालचाल करतात, तेव्हा तयार होणारी वेव्ह ही अनुलंब तरंग असते, म्हणजेच काय तर लॉन्जिट्युडिनल वेव्ह असते. आणि जेव्हा माध्यमातील कण हे वर खाली म्हणजे अप अँड डाऊन हालचाल करतात, तेव्हा तयार होणारी वेव्ह ही ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजेच अवतरंग असते. ओके. अगदी सिंपल भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा रिपीट करून सांगते. जेव्हा कणांची हालचाल मागं पुढं होते, ओके, आणि विशिष्ट प्रकारचा एक पॅटर्न बनतो, त्याला काय म्हणतो आपण, अनुलंब तरंग. आणि जेव्हा माध्यमातील जे कण असतात, जे वर खाली अशी हालचाल करतात आणि एक विशिष्ट प्रकारचा पॅटर्न बनतो, त्याला काय म्हणतो आपण, अवतरंग. ओके. आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि जर समजलं नसेल तर व्हिडिओला पॉज करा, त्या इमेजकडे बघा तुम्ही, आणि थोडंसं डोकं जर तुम्ही शांत ठेवून विचार केला तर तुम्हाला पटकन समजून जाईल. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न दिलेला आहे, योग्य जोड्या ओळखा. अवश्राव्य ध्वनी 20,000 हर्ट्सपेक्षा अधिक. ब श्राव्य ध्वनी 20,000 हर्ट्सपेक्षा कमी. आणि क श्राव्यातील ध्वनी 20,000 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स. ओके.
तर इथे तीनही जोड्या या अयोग्य आहेत, त्यामुळे सर्व अयोग्य. ऑप्शन नंबर 4 हे याचा आन्सर आहे. करेक्ट करून सांगते. अवश्राव्य ध्वनी, ज्याला आपण इंग्रजीमध्ये इन्फ्रासोनिक साऊंड म्हणतो, तर अवश्राव्य ध्वनीची जे काही फ्रिक्वेन्सी असते ती असते 20,000 हर्ट्सपेक्षा कमी. ओके, 20,000 हर्ट्सपेक्षा 20 हर्ट्सपेक्षा कमी. आय एम सॉरी, बोलण्यात चुकी झाली. जो आपला अवश्राव्य ध्वनीची फ्रिक्वेन्सी असते तर ती असते 20 हर्ट्सपेक्षा कमी. त्यानंतर श्राव्य ध्वनी, ज्याला आपण ऑडिबल साऊंड म्हणतो, तर हे का असते 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स. ओके, आणि जो श्राव्यातील ध्वनी असतो म्हणजेच अल्ट्रासोनिक साऊंड असतो, तर त्याची जी फ्रिक्वेन्सी रेंज असते ती का असते 20,000 हर्ट्सपेक्षा जास्त. पुन्हा एकदा सांगते, अवश्राव्य ध्वनी 20 हर्ट्सपेक्षा कमी, श्राव्य ध्वनी 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स, आणि त्यानंतर श्राव्यातील ध्वनी 20,000 हर्ट्सपेक्षा जास्त. ओके, तर हे व्यवस्थितपणे लक्षात असू द्या. आणि आणखी एक तुम्हाला उदाहरण जर दिले तर ते सुद्धा माहिती असायला पाहिजे. म्हणजे उदाहरणांवरती जर क्वेश्चन बनला मल्टीलायनरमध्ये तर ते सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर जो अवश्राव्य ध्वनी आहे म्हणजे जो इन्फ्रासोनिक साऊंड आहे, तर तो व्हेल, त्यानंतर हत्ती, गेंडा, जिराफ यांसारख्या प्राण्यांना ऐकू येतो. त्यानंतर जो अल्ट्रासोनिक साऊंड आहे ना, तर तो कुत्री, बॅट्स, त्यानंतर डॉल्फिन तर इत्यादी ॲनिमल्सला ऐकू येतो. तर हे सुद्धा कुठेतरी तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. पुढील क्वेश्चन आपण बघूयात. चिल्ड्रेन अंडर द एज ऑफ 5 कॅन हिअर अप टू. तर याचा आन्सर आहे 25K हर्ट्स, 25K हर्ट्स. ऑप्शन नंबर 2. आता आपल्याला असं वाटू शकतं की ह्युमनच आहे, म्हणजेच 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्सपर्यंतच आपण ऐकू शकतो, कारण आपल्याला माहिती आहे ऑडिबल साऊंडची रेंज काय आहे, 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स. मग तुम्ही म्हणाल की 25K हर्ट्स म्हणजे 25,000 हर्ट्सपर्यंत कसं काय ऐकू शकतं, म्हणजे हे ॲन्सर कसं काय बरोबर असू शकतं. तर हे ॲन्सर बरोबर आहे, कारण की 5 वर्षाखालील जे काही मुलं असतात तर त्यांचा जो मिडल इयर असतो आणि जो इनर इयर असतो, जे मी तुम्हाला स्टार्टिंगच्या क्वेश्चनमध्ये सांगितलं की आपल्या कानामध्ये 3 भाग असतात, आउटर इयर, मिडल इयर आणि इनर इयर. ओके, तर 5 वर्षाखालील मुलांचा जो मिडल इयर असतो आणि जो इनर इयर असतो तर तो पूर्ण विकसित असतो, आणि त्यामुळे हे जे 5 वर्षाखालील जे मुलं आहेत तर ते 25K हर्ट्सपर्यंतचा साऊंड ऐकू शकतात. ओके, पण जसं जसं वय वाढतं ना आपलं, तर तसं तसं या इनर इयरमध्ये ना काही चेंजेस व्हायला लागतात आणि मग आपली ऐकू येण्याची क्षमता पण कमी होऊन जाते. तर हे एक नोट डाऊन करून ठेवा तुम्ही. 5 वर्षाखालील जे मुलं असतात ते 25K हर्ट्सपर्यंतचा साऊंड ऐकू शकतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. खालीलपैकी कोणते विधाने ध्वनीसाठी बरोबर आहेत. ध्वनितरंग हे अवतरंग असतात. ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारिता 20K हर्ट्स आणि त्यापेक्षा अधिक असते. विधान दिलेलं आहे, ध्वनितरंगाच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. आणि दिलेला आहे, अनियतकालिक म्हणजे नॉन पिरियॉडिक ध्वनितरंगांना गोंधळ म्हणजेच नॉईज म्हटले जाते. आता इथे आपल्याला बघितलेलं आहे आपण की ध्वनितरंग काय आहेत, तर हे अनुलंब तरंग आहेत, लॉन्जिट्युडिनल वेव्ज आहेत. तर अविधान चुकीचं आहे. आपण हे पण बघितलं आहे की ऑडिबल साऊंड म्हणजे श्राव्य ध्वनीची जी फ्रिक्वेन्सी आहे, वारंवारिता आहे, ते काय आहे 20 हर्ट्स ते 20K हर्ट्स म्हणजे 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्सच्या दरम्यान. ओके, तर विधान पण चुकीचं आहे. विधान जर बघितलं की ध्वनी तरंगाच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते, तर हो 100% बरोबर आहे. अनियतकालिक म्हणजे नॉन पिरियॉडिक ध्वनितरंगांना गोंधळ म्हटलं जातं, तर येस बरोबर आहे. आणि बरोबर आहे. म्हणजेच काय, तर ऑप्शन नंबर 4 आणि हे आपलं आन्सर आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन. श्रोतगृहाच्या भिंती व छत तंतुमय पदार्थांनी कशासाठी झाकलेल्या असतात. तर याचं आन्सर काय आहे, त्याचा आन्सर आहे प्रतिध्वनीचा अडथळा कमी करण्यासाठी, टू प्रिव्हेंट इकोज. ओके, ऑप्शन नंबर 4. तर श्रोतगृहाच्या ज्या भिंती आहे, जे छत आहे, ते तंतुमय पदार्थांनी झाकलेलं असतात. त्याचं रिझन आहे प्रतिध्वनीचा अडथळा कमी करण्यासाठी. प्रतिध्वनी म्हणजे काय होतं, तर जेव्हा आपलाच आवाज आपल्याला ऐकू येतो तर त्याला आपण प्रतिध्वनी म्हणतो. आणि अगदी पुस्तकी भाषेनुसार जर सांगायचं झालं तर प्रतिध्वनी म्हणजे मूळ ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून होणाऱ्या परावर्तनामुळे
झालेली पुनरावृत्ती होय. ओके, अगदी पुस्तकी भाषेमध्ये. आणि सिंपल भाषेमध्ये पुन्हा तो ध्वनी ऐकू येणे त्याला आपण काय म्हणतो, प्रतिध्वनी. ओके, आता हे टाळण्यासाठी आपण तंतुमय पदार्थच का बरं वापरतो, म्हणजे फायबरस मटेरियल का बरं वापरतो? कारण हे जे फायबरस मटेरियल असतात तर ते ध्वनीचे शोषक असतात. त्यामुळे काय होतं, तर अनावश्यक जे काही परावर्तन आहे ते टाळलं जातं. म्हणजेच काय, तर प्रतिध्वनी जो आहे तो कमी होतो. म्हणजे आपण प्रतिध्वनी जर टाळला तर आपल्याला स्पष्टपणे ऐकू येतं की कोण काय बोलत आहे. तर त्यासाठीच अशा प्रकारची अरेंजमेंट केली जाते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. सार्वजनिक सभागृहामध्ये किंवा प्रेक्षागृहात ध्वनीविषयक दर्जा निकृष्ट ठरण्याचे कारण डॅश असते. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, निनाद, ज्याला आपण इंग्रजीमध्ये रिव्हर्बरेशन म्हणतो. तर रिव्हर्बरेशन एक मेन रिझन आहे. रिव्हर्बरेशन म्हणजे काय होतं, निनाद म्हणजे काय होतं, तर ध्वनीचं अनेकदा परावर्तन होणे आणि ज्यामुळे काय होतं, गोंगाट निर्माण होऊन स्पष्ट ऐकू न येणे, त्याला आपण काय म्हणतो, रिव्हर्बरेशन. आणि रिव्हर्बरेशन टाळण्यासाठी आपण काय करू शकतो, तर जसं की आपण मगाशी प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये बघितलं, तर फायबरस मटेरियलचा आपण यूज करू शकतो. का बरं फायबरस मटेरियलचा? कारण हे सॉफ्ट असतात, साऊंड ॲब्झॉर्बिंग मटेरियल असतात ते, म्हणजे साऊंड ॲब्झॉर्बिंग क्वालिटी त्यांची चांगली असते. तर म्हणून आपण अशा प्रकारचं साऊंड ॲब्झॉर्बिंग मटेरियल वापरून रिव्हर्बरेशन टाळू शकतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. समुद्राची खोली मोजण्यासाठी डॅश वापरतात. वर्णलेखन तंत्रज्ञान, सोनार तंत्रज्ञान, निष्कर्षण तंत्रज्ञान आणि अपवार्त नाकमापी, रिफ्रॅक्टोमीटर. ओके, मराठीमध्ये माझं थोडं वाचन स्लो आहे. तर बघा, समुद्राची खोली मोजण्यासाठी सोनार तंत्रज्ञान वापरतात, सोनार टेक्निक वापरतात. आणि बाकी आपल्या ऑप्शनचा जर आपण विचार केला तर क्रोमॅटोग्राफी टेक्निक काय आहे, तर ही एक लॅबॉरेटरी टेक्निक आहे मिक्सचर वेगळं करण्याची. त्यानंतर एक्स्ट्रॅक्शन टेक्निक ही सुद्धा एक मिक्सचर सेपरेशनचीच एक टेक्निक आहे. आणि रिफ्रॅक्टोमीटर हे एक इन्स्ट्रुमेंट आहे जे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मेजर करण्यासाठी आपण वापरतो. आणि सोनार टेक्निक हे आपण समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरतो. सोनारचा एक लॉंग फॉर्म आहे ज्यावरती क्वेश्चन पण येऊन गेलेला आहे. रिपीट नको व्हायला म्हणून मी इथे इन्क्लूड नाही केला, तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. सोनार म्हणजे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. ओके, आता सोनारचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो, तर इथे इमेजकडे लक्ष असू द्या तुमचं. आता इथे एक शिपलाना एक ट्रान्समीटर आणि एक रिसिव्हर बसवलेला आहे. ट्रान्समीटर वेव्ह ट्रान्समिट करतो, रिसिव्हर त्या वेव्ह रिसीव्ह करतो. आता आपल्याला स्पीड म्हणजे आपल्याला त्या वेव्हचा स्पीड माहीत आहे, आपण किती स्पीडनी वेव्ह पाठवत आहोत तर, आणि आपल्याला ते किती टाईममध्ये रिसीव्ह झाली हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. जेव्हा आपण वेव्ह ट्रान्समीटरने ट्रान्समिट करतो, रिसिव्हरने रिसीव्ह करतो, आपल्याला स्पीड माहिती आहे, आपल्याला त्यानंतर किती वेळामध्ये ते रिसीव्ह झाली वेव्ह त्याचा टाईम माहिती आहे. तर आपण स्पीड इंटू टाईम इज इक्वल टू डिस्टन्स हा वाला फॉर्म्युलाचा वापर करून ऑब्जेक्ट डिस्टन्स फाइंड करू शकतो. म्हणजे तो डिस्टन्स किती अंतरावरती आहे आपण काढू शकतो. आपण समुद्राची खोलीसुद्धा मोजू शकतो. अशा पद्धतीने सोनारचं वर्किंग आहे. अगदी सिंपल आहे. तुम्ही भरपूरदा वाचन पण केलं असेल या संदर्भामध्ये. आपण 6वी-7वीमध्ये पण शिकलेलो आहोत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीत बदलतो तेव्हा ध्वनीची किंवा ध्वनीचा डॅश वाढवतो. तर याचा आन्सर आहे ॲम्प्लिट्यूड, विपुलता आपण वाढवतो. ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय होतं, तर इथे ना तुम्ही इमेजकडे लक्ष असू द्या. इथे एक सायनोसायडल वेव्ह आहे आणि जी आडवी रेष आहे ना तिला आपण मीन पोझिशन म्हणतो. आता या मीन पोझिशनच्या वरतीनं वेव्हनी अचीव केलेली मॅक्सिमम हाईट ज्याला आपण क्रिस्ट म्हणतो आणि तेच जर डाऊनवर्ड पोझिशनला असेल तर त्याला आपण ट्रफ म्हणतो. ओके, आता ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय अगदी सिंपल भाषेमध्ये तुम्हाला सांगते मी. तर जेव्हा व्हायब्रेटिंग पार्टिकल त्याच्या मीन पोझिशनपासून मॅक्सिमम किती डिस्प्लेस होऊ शकतात तेव्हाला अंतर म्हणजे आपण त्याला ॲम्प्लिट्यूड म्हणतो. म्हणजेच काय, तर मॅक्सिमम पॉईंट आणि त्यानंतर मीन पोझिशन यामधील जे अंतर आहे त्याला आपण ॲम्प्लिट्यूड म्हणतो. ओके, आणि लाऊडनेस हा ॲम्प्लिट्यूडवरती अवलंबून असतो. म्हणजे लाऊडनेस जर जास्त असेल ना तर ॲम्प्लिट्यूडसुद्धा जास्त असते. म्हणजे ॲम्प्लिट्यूड जर जास्त असेल ना तर लाऊडनेससुद्धा जास्त असतो असं मला म्हणायचं होतं. लाऊडनेस म्हणजे काय, तर साऊंड किती लाऊड आहे
त्यालाच आपण लाऊडनेस म्हणतो. तर तुम्ही अगदी व्यवस्थितपणे हे नोट डाऊनच करून ठेवा की जेव्हा आपण ध्वनी मोठ्या ध्वनीमध्ये बदलतो, जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीमध्ये बदलतो तेव्हा आपण त्याची विपुलता वाढवतो, म्हणजेच काय तर आपण त्याची ॲम्प्लिट्यूड वाढवतो. नेक्स्ट क्वेश्चन, द पिच ऑफ साऊंड डिपेंड्स ऑन. तर पिच ऑफ साऊंड हा फ्रिक्वेन्सीवरती अवलंबून आहे, म्हणजेच काय तर ज्याला आपण मराठीमध्ये वारंवारता म्हणतो. तर फ्रिक्वेन्सीवरती अवलंबून आहे. फ्रिक्वेन्सी जर जास्त असेल तर पिचसुद्धा जास्त असतो. ओके, पिच म्हणजे काय तर साऊंड किती जाड किंवा बारीक आहे. जसं की फिमेलचा आवाजाचा पिच हा जास्त असतो मेलपेक्षा, तर त्यालाच आपण पिच ऑफ साऊंड म्हणतो. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय तर अगदी सिंपल आहे. एका सेकंडमध्ये वेव किती सायकल कंप्लीट करते त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. नंबर ऑफ सायकल कंप्लीटेड इन 1 सेकंड. ओके, फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय आहे तर 1/टाईम पिरियड आणि युनिट काय आहे तर हर्ट्स. आता टाईम पिरियड म्हणजे काय होतं तर टाईम रिक्वायर्ड टू कंप्लीट 1 सायकल, म्हणजे एक सायकल कंप्लीट व्हायला किती वेळ लागतो त्याला आपण टाईम पिरियड म्हणतो. तर ह्या छोट्या छोट्या कॉन्सेप्ट आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. तर ह्या व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि सिम्पल आहे फार, नावावरूनच आपल्याला समजतं ते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, श्राव्यातील ध्वनिलहरीच्या सहाय्याने बारकाईने केलेली तपासणी डॅशसाठी उपयोगी आहे. म्हणजेच काय तर अल्ट्रासाऊंड स्कॅनिंगचा यूज कशासाठी करतात हे आपल्याला सिम्पली विचारलेलं आहे. आहे गर्भात असलेला दोष समजण्यासाठी. त्यानंतर हृदयाच्या झडपांची हालचाल समजण्यासाठी. तर इथे हे दोन्ही स्टेटमेंट योग्य आहे, म्हणजे दोन्ही सत्य हे आपला आन्सर येईल ऑप्शन नंबर 3. तर अल्ट्रासाऊंड स्कॅनिंगमध्ये ना हाय फ्रिक्वेन्सीचा वापर करून शरीराच्या आतील पार्ट्समध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर ते शोधण्यासाठी डॉक्टर जनरली वापरतात. तर हे जे युजेस आहेत ते आपल्याला माहिती आहेत आता जनरली. तर ऑप्शन नंबर 3 याचा आन्सर आहे. पुढील क्वेश्चन बघूयात आपण. हा एक न्यूमरिकल आहे, तर व्यवस्थितपणे लक्ष द्या. इंग्रजीमध्ये आहे पण जिथे मराठीमध्ये म्हणजे जे काही टर्म इंग्रजीमध्ये आहे त्याला मराठीमध्ये मी दिलेलं आहे नाव. अ वेव ट्रॅव्हलिंग, वेव म्हणजे तरंग. अ वेव ट्रॅव्हलिंग ॲट 3 × 10⁸ मीटर पर सेकंड हॅज अ फ्रिक्वेन्सी, म्हणजेच वारंवारता, हॅज अ फ्रिक्वेन्सी ऑफ 10,000 हर्ट्स. व्हॉट इज द वेवलेंथ, ज्याला आपण तरंगलांबी म्हणतो. तर व्हॉट इज द वेवलेंथ ऑफ द वेव. आपल्याला दिलं काय आहे तर आपल्याला वेलोसिटी दिलेली आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 10,000 हर्ट्स. आपल्याला फाइंड आउट काय करायला लावलं आहे तर वेवलेंथ. ओके, म्हणजेच काय तर तरंगलांबी. तर तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असावा की वेलोसिटी आपण व्हीनी दर्शवतो, फ्रिक्वेन्सी आपण स्मॉल एफ किंवा न्यूनी दर्शवतो. न्यू एक ग्रीक लेटर आहे. आणि वेवलेंथ आपण लॅम्बडानी दर्शवतो. ओके, आणि एक फॉर्म्युला वेलोसिटी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ. तर हा तुम्ही नोट डाऊन करून घ्या. वेलोसिटी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ. आता काही नाही, फक्त आपल्याला व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. त्यानंतर वेलोसिटी 3 × 10⁸ इज इक्वल टू 10,000 इंटू वेवलेंथ. त्यानंतर 0 काढले तर काय रेन 30,000. ओके, 30,000 आहे ना, तर 30,000 मीटर, म्हणजेच ऑप्शन नंबर 1. तर ऑप्शन नंबर 1 हे आपला आन्सर आहे. अगदी सिम्पल कॅल्क्युलेशन होतं, फक्त 0 कट करायचे होते. त्यानंतर पुढील क्वेश्चन, कॅल्क्युलेट द वेवलेंथ अँड टाईम पिरियड ऑफ ट्युनिंग फॉर्क ऑफ फ्रिक्वेन्सी 512 हर्ट्स विच इज सेट टू व्हायब्रेट. वेलोसिटी ऑफ साऊंड इन एअर इज 320 मीटर पर सेकंड. काय फाइंड आउट करायला लावलेलं आहे तर वेवलेंथ म्हणजेच काय होतं तरंगलांबी, आणि टाईम पिरियड आपल्याला फाइंड आउट करायला लावलेला आहे. काय काय दिलेलं आहे, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 512 हर्ट्स, वेलोसिटी दिलेली आहे 320 हर्ट्स. आपला काम संपला. आपल्याला वेलोसिटी, फ्रिक्वेन्सी, वेवलेंथमधलं रिलेशन माहिती आहे. काय आहे ते रिलेशन? वेलोसिटी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ. व्ही इज इक्वल टू न्यू इंटू लॅम्बडा. ओके, म्हणजेच तिथं आता व्हॅल्यू पुट करूयात आपण. तर 320 बरोबर 512 गुणिला वेवलेंथ. वेवलेंथ बरोबर 320 भागेला 520,
तर याचा आन्सर 0.615 मीटर येतं. तुम्ही कॅल्क्युलेट करा, 0.615 मीटर येतं. आता आपल्याला वेवलेंथ मिळालेली आहे. आता टाईम पिरियड आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, पण आपण कॅल्क्युलेट करूयात का? तर नाही, कॅल्क्युलेट करायची गरज नाही आहे. का बरं गरज नाही आहे? कारण तुम्ही ऑप्शनकडे लक्ष दिलं तर ऑप्शनमध्ये, सगळ्या ऑप्शनमध्ये बघा 0.0019 सेकंदच आहे. म्हणजे टाईम पिरियड हा 0.0019 सेकंदच राहील. तर आपण कॅल्क्युलेट करून आपला टाईम वेस्ट नाही करायचा आहे. ओके, पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला एक नजर तुमच्या ऑप्शनवरती ठेवायची आहे, म्हणजे तुमचा जास्तीत जास्त टाईम वाचेल. आणि तुम्ही कॅल्क्युलेट पण करू शकता, कारण की जर तुम्हाला टाईमपास जर करायचं असेल पेपरमध्ये तुम्ही कॅल्क्युलेट पण करू शकता. पण जर तुम्ही ऑप्शनकडे जर थोडं लक्ष दिलं तर तुम्ही टाईम वाचवू शकता. आणि मला वाटते सगळेजण टाईम वाचवण्याच्या मागे जास्त असतात टाईमपास करण्यापेक्षा. तर इथे आपलं जे ॲन्सर राहील ते काय राहील? ऑप्शन नंबर 1, म्हणजेच जो वेवलेंथ आहे तो काय राहील? 0.615 मीटर. आणि जो टाईम पिरियड राहील तो काय राहील? 0.0019 सेकंड. ओके, आता तुमच्याजवळ वेळ आहे तर तुम्ही टाईम पिरियड फाइंड आउट करा. आणि आपला जो फॉर्म्युला आहे तो काय आहे? फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 टाईम पिरियड. तर तुम्ही या व्हॅल्यूज पुट करून टाईम पिरियड कॅल्क्युलेट करू शकता. आय होप तुम्हाला हे दोन्ही एक्झाम्पल समजले असतील. आणि समजले नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओला पॉज करा, व्यवस्थितपणे रीड करा आणि जो काही फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करा. तुम्हाला ते सॉल्व अगदी पटापट करता येतं. ओके, तर आता इथे आपण थांबूयात. आता हा जो क्वेश्चन आहे ना, हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. हा क्वेश्चन आहे, खालील विधानांचा विचार करा. अविधान: दाट धुके असलेल्या रात्री दूरवरून जाणाऱ्या आगगाडीची शिट्टी स्पष्टपणे ऐकू येते. ब आहे, ध्वनीचा हवेतील वेग हा हवेच्या आर्द्रतेच्या समानुपाती असतो. वरील कोणते विधानं सत्य आहेत? त्याचा आन्सर तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. आलेला क्वेश्चन आहे हा. तर इथे आता आपण थांबूयात. जाता जाता तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देते, जर विजन स्टडीवरील पेड कोर्समध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. ॲडमिशन्स ओपन आहेत. तसेच सराव करण्यासाठी प्रॅक्टिस टेस्टसुद्धा उपलब्ध आहेत. आणि या टेस्ट सगळ्यांसाठी फ्री आहेत. तर त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी याचा लाभ घ्या. तर इथे आता आपण थांबूया. आय होप तुम्हाला लेक्चर समजलं असेल आणि लेक्चर कसं वाटलं हे नक्की सांगा. तर पुढल्या लेक्चरमध्ये भेटूयात. तोपर्यंत अभ्यासाला एन्जॉय करा आणि आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद. विजन स्टडी स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट लर्निंग प्लॅटफॉर्म. तुमच्यासारख्या हजारो तरुणांना, गृहिणींना व जॉब करणाऱ्यांना सरकारी नोकरीच्या तयारीसाठी मार्गदर्शन करत आहे. तुम्ही विजन स्टडीच्या सेवेचा लाभ कुठूनही आणि कधीही घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा शहरात येऊन राहण्यासाठीचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाचेल. म्हणूनच वेळ न वाया घालवता आजच प्रवेश घ्या आणि तुमच्या स्वप्नातील सरकारी नोकरीच्या एक पाऊल जवळ जा, तेही अगदी माफक दरामध्ये. तर वाट कशाची पाहताय? एक उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर आहे. आम्ही प्रवेश घेतलाय, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या. विजिट www.visionstudy.in. हो, स्वप्न पूर्ण होतात.